आज सकाळी सकाळी सासूबाई आल्या होत्या भाज्या घेऊन, त्यांनी अंगणात लावलेल्या त्या. मी तर झोपले होते, माझी तब्येत ठीक नाही आहे फ्रेंड्स. हे बघा, तर मम्मी पप्पा असल्यामुळे मला टेन्शन नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलं अंगात रक्त नाही आहे, तर मी झोपले होते. तर ह्या भाज्या त्यांनी आणल्यात. हे तुरीच्या शेंगा आहेत, हे बघा. आता ह्याची छान उसळ बनवते, मस्त भरीव आहेत. आणि ही कोणती तरी भाजी आहे, ह्याचं नाव मला माहिती नाही फ्रेंड्स. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा हां. आणि इकडची स्पेशल भाजी म्हणजे ही बघा, ही मांडवलाची भाजी. ही सीझनमध्ये असते, असे डिसेंबर जानेवारीमध्ये. तुम्हाला माहिती आहे फ्रेंड्स, ह्याची एक खासियत आहे, ह्याच्या शेंगाची भाजी पण बनवतात, जशी आपण पापडी घेवडा बनवतो तशी. आणि ह्या ज्या बिया आहेत ना फ्रेंड्स, ह्याची डाळ बनते, जशी आपली तुरीची, मुगाची, मसूरच्या डाळी ज्या आहेत ना, तर ह्या बिया असतात ना, ह्याची डाळ बनवतात. मी तुम्हाला ती डाळ पण दाखवेल फ्रेंड्स, आणि त्याची रेसिपी पण दाखवेल, खूप सुंदर बनते. आणि ही आहे चवळीची भाजी, आणली आहे जास्त. आहे बघा, ही थोडी खुडून ठेवली मी. आणि तुम्ही म्हणाल एवढी कमी कशी काय म्हणून दाखवली. तर आणि ह्याच्यामध्ये गंमत मला सापडलं. हे बघा, ह्या भाजीचं फूल किती सुंदर फूल होतं. हे बघा, मला तर जाम आवडलं हे फूल. मी हे साईडला ठेवलं. हे बघा, आता ह्याची भाजी बनवते. तुरीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला दाखवेल मी फ्रेंड्स, खूप छान बनते. मांडवाल्याची पण नक्कीच दाखवेल. तर डोकं गरगरते सारखं फ्रेंड्स, अंगात अजिबात रक्त नाही आहे. तर मला एक्स्ट्रा काढायला पण जायचं आहे. आता हे फ्रूट्स खाते फ्रेंड्स. तो व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद फ्रेंड्स. बाय फ्रेंड्स, हसत राहावा.